3 वर्ष माझी दोन्ही मुली जन्माला एकाच वर्षी फक्त 2 महिन्याच्या गॅपने आलेले आहेत। एवढी खरी गोष्ट मी कोर्टासमोर मांडलेली आहे। कोर्टाला मी सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत। कोर्टाने एकदम क्लिअर लाईनीमध्ये सांगितलेलं आहे, त्या बाईनी एवढी केस लढली, सगळे अक्कल लावली, पण तिची अक्कल कुठे गेली माहितीये घाण ठेवायला? तिला तारीख नाही समजली रजिस्ट्रेशनची। म्हणजे आज जिथं मी फसणार होतो तिथं कुठेतरी मी वाचलो माझ्या गोष्टीमुळे। आज ती कोर्टाच्या चक्रा मारते की मला न्याय द्या म्हणून, तिला न्याय भेटणार नाही। मी तिला सांगितलं, आधी तू माझ्या बरोबर होती, दोन्ही बायका घरात एकाच सोबत होत्या माझ्या, एवढी पण गोष्ट लक्षात घ्या। दोन्ही ग्रॅज्युएट आहेत, शिकलेल्या चांगल्या, मी ग्रॅज्युएट आहे। आजकालचा काळ कोणाचा कसा होईल सांगता येत नाही। माझे लग्न व्हायचे कारण होते कारण की प्रेयसीवर 2 वर्षाचं अफेअर होतं। माझं लग्न जेव्हा अरेंज मॅरेज ठरलं तेव्हा ती बोलली की मी राहणार नाही, मी आत्महत्या करेल। एखादा कमकुवत किंवा लालची माणूस असतो ना, एक तर कमकुवत माना किंवा लालची माना, ठीक आहे, त्यातला मी समजा। मी दोघींबरोबर लग्न केले आणि दोघींना सांगून केले, दोन्ही सोबत ठेवल्या। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कायदा आहे पुरुषांसाठी, सगळ्या घटनामध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत, तुम्हाला त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे। तुमच्या पुरुषांवरती जर एखाद्या स्त्रीने केस केलेली आहे, आपल्या घरात आई बहीण पण असते, तुम्ही त्याच्यातनं 340च्या केस फाईल करायला लावा, कारण त्यांची पण नावं त्याच्यामध्ये आहेत। भांडणं आपल्या बरोबर आहेत ना बायकांची, त्यांनी आपली नावं टाकावी, फक्त 1 to 1 भेटावं ना। त्यांना समोरासमोर भांडण करावं। तुम्ही आई वडिलांचं नाव टाकतात, भावांचं टाकतात, बहिणींचं टाकतात। माझा बॅकग्राऊंड चांगला मजबूत आहे, पण माझ्या पूर्ण खानदानीला ही गोष्ट माहिती आहे, याच्या मागे उभं राहून आम्हाला काही भेटणार नाही, हा एकटाच सगळी खानदान खाऊन उरणार आहे, ठीक आहे। त्यामुळे हिमतीने जुटायचंय, कोणी मागं सटायचं नाहीये। केस असो, तारखा असो, काही असो, 1 तारीख असते महिन्यातनं, 1 तारखेला आहे ना सुट्टी म्हणून जा कोर्टामध्ये। आदल्या दिवशी तिचा अभ्यास करा की मला उद्या कोणती तारीख आहे, तिचं रिव्हिजन काय आहे। अभ्यास महत्वाचा आहे। वकिलाच्या भरोशावर केस लढून चालत नाही। माझ्या वकिलाबरोबर 8 मेंबर असतात, ग्रुप आहे तो पूर्णच्या पूर्ण कोर्टामध्ये, की समोरची पार्टी पण विचार करते की हा एवढे वकील का घेऊन आलाय। वकील एकच आहे, पण त्याचे सगळे मित्र मी सोबत बोलून घेतो, तेव्हा चला आपण गर्दीने जाऊया। म्हणतात ना की गर्दी दिसली ना की तिथं भीती येते। समोरच्याने भरपूर प्रयत्न केला सेटल करण्याचा, 2 वेळा माझे वकील सेटल झाले। सुरुवातीला जे वकील केले होते मी औरंगाबाद मधले, सर्वात महत्वाचं, तुमच्यापैकी जेवढ्या लोकांचे वकील पुरुष आहेत त्यांनी किती वकील तुम्हाला साथ देतात, जरा हात वर करा, मला सांगा। साथ किती देतात ते सांगा, हात वर करा। नाही देत, हे मूळ कारण आहे, हे मूळ कारण आहे। पुरुषाचं मूळ कारण पुरुष, ठीक आहे। त्याच्यानंतर किती जणांचे वकील महिला आहेत? महिला वकील किती जणांचे आहेत? बरोबर, किती साथ देतात आपल्याला? म्हणजे तुमच्या बाबतीत सांगतो ना, पुरुष साथ देते ना महिला साथ देते। आपण केस जिंकायचा प्रयत्न करतो त्या वकिलाच्या भरोशावरती। आपण आपलं घरदार, गाड्या विकतो, बँक बॅलन्स तोडतो, सोनं विकून टाकतो। मी 7-8 तोळे सोनं विकून मोकळा झालो जेव्हा 47,000चा रेट होता, ठीक आहे, या केससाठी। आज काय काहीच नाही, रिकामटा असा भटकत असतो। पण घाबरायचं नाही, केसचा अभ्यास करा, तुम्ही स्वतः तिला टफ देण्याचा प्रयत्न करा। एका केसचे संदर्भ असतात, वेगवेगळ्या बाजू असतात। मी आता तुम्हाला माझी कथा का सांगितली की तुम्ही विचार करत असाल की मी किती पीडित आहे। आता तुम्ही सांगा मी पीडित आहे का काय? मी 2 लग्न केले, 10 वर्ष केसही लढतोय, ठीक आहे, तरी आयोगासाठी मी ते आलेलो आहे। सर्वात महत्वाचं कारण, आज माझी मुलगी 10 वर्षाची 4थीला आहे। मी तिला जेव्हा नामकरण असतं ना त्या दिवशी बघितलं, नामकरण केलं, आलो, आठवडाभरानंतर गेलो, त्यांनी पोरीला आत ठेवलं, मुलगी झोपली म्हणून। नंतर कधीच आजपर्यंत पोरगी दाखवली नाही। आजपर्यंत मुलगी, माझे सासू सासरे किंवा बायको तोंड समोर दाखवायला येत नाही। कोर्टामध्ये नाशे बुरखे घालून येतात, बुरखे, ठीक आहे।